झी 24 तास एक पाऊल पुढे। आचार्य अत्रे यांनी 75 वर्षांपूर्वी लिहिलेलं लग्नाची बेडी आता पुन्हा रंगभूमीवर येते। पाहुयात या नाटकाची एक्सक्लुझिव्ह तालीम। आम्हा दोघांचं सगळं नक्की ठरलं आहे। तुमचं काय ठरलं? लोकप्रियता, प्रयोग संख्या, उत्पन्नाचा आकडा या सगळ्याच बाबतीत मराठी रंगभूमीवर ज्या नाटकानं विक्रमी उच्चांक गाठला ते लग्नाची बेडी हे नाटक आता पुन्हा रंगभूमीवर येते। प्रत्येक कलाकाराला ज्या नाटकात भूमिका करण्याचा मोह पडतो असं हे नाटक 75व्या वर्षात पदार्पण करतंय। मॅनेजर वस्त्र द्या, गळा कापून घ्यायचा मला। वस्त्र? मी तुम्हाला काही नावी वाटलो का? नाट्य संपदेचे अनंत पणशीकर हे नाटक नव्या टीमसह आणतायत, तर अभिनेता संजय मोने या नाटकाचं दिग्दर्शन करतायत। लग्नाचे असो नाही तर बिन लग्नाचे आजही ते इतकं लोकांना आवडेल मला अगदी खात्री आहे। आणि हे सगळे त्यातली नातीगोती आणि त्यांच्यातले जे बारीक बारीक बारकावे आहेत नात्यांमधली आणि त्यांच्यात होणारी गंमत जम्मत ती निश्चित आमचे जे आत्ताचे कलाकार आहेत ते प्रेक्षकांसमोर फार आनंदाने पेश करतील आणि खूपच एन्जॉय करतील प्रेक्षक, खात्री आहे मला। त्या नाटकामध्ये मोबाईल नाही, त्या नाटकामध्ये आधुनिक सुधारणांचा कुठल्याही हल्लीच्या नाटकामध्ये जसा अंतर्भाव केला असतो तसा नाही, तरीही ते नाटक अत्यंत तरुण अजरामर वाटतं आणि ते म्हणजे कधी संपतं ते कळत नाही प्रयोग सुरू केल्यानंतर। आता तोच काय, पण प्रत्यक्ष महिषासूर मर्दिनी जरी माझ्या समोर येऊन उभी राहिली तरी तिच्या बापालाही भिडणार नाही मी। आचार्य अत्रेंच्या लेखणीतून उतरलेल्या या नाटकाचा विषय आणि मांडणी 75 वर्षांनंतरही तितकीच ताजीतवानी आहे। अत्र्यांनी वर्णन केल्याप्रमाणे या नाटकात मादक सौंदर्याचा आयटम बॉम्ब असलेली रश्मीची भूमिका साकारतेय नेहा पेंडसे। या पिस्तुलातल्या सगळ्या गोळ्या या छातीवरती रिकाम्या कर आणि मग बघ सुटतो का हा हात। एकतर पहिली गोष्ट म्हणजे अत्र्यांचं नाटक, त्यांची भाषा, मी कॉन्व्हेंट एज्युकेटेड, तर तिथपासूनच माझ्या तयारीला सुरुवात आहे। भाषा असो, रश्मीची एक देहबोली असो किंवा काही असो, आणि एकंदरीत काळ वेगळा, तर या सगळ्या गोष्टींचा सतत भान ठेवत आणि स्पेशली संजय सर सारखे जेव्हा टीचर तुम्हाला असतात, मला वाटतं ही इज अन इन्स्टिट्यूट। वैभव मांगले, विशाखा सुभेदार, लोकेश आणि चैत्राली गुप्ते, आस्ताद काळे अशी तगडी स्टार कास्ट या नाटकात आहे। त्यामुळेच हे अजरामर नाटक पुन्हा पाहण्याचा मोह प्रेक्षक हो तुम्हालाही नक्कीच होणार आहे। झी 24 ताससाठी मुग्धा देशमुख, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।